जय जय रघुवीर समर्थ. कायमस्वरूपी आपल्या सोबतच असणारा आपला जोडीदार, आपला प्रियकर, जिवलग दोस्त, आपला सखा अचानक दिसेनासा झाला तर आपल्या पायाखालची वाळूच सरकते, आपल्याला चैन पडत नाही, आधार गेल्यासारखे वाटते. अशावेळी परमेश्वर आपल्या पद्धतीने आपल्या मदतीला धावून येतो, आपल्या जोडीमध्ये झालेले अंतर दूर करतो, आपल्यावर आलेले संकट नाहीसे करतो. आपल्या खऱ्या भक्तावर आलेल्या संकटाच्या वेळी त्याचा स्वामी श्रीराम स्वतः ते संकट दूर करण्यासाठी स्वतःहून उडी घेतो, पुढे येतो आणि आपल्या भक्तावरील संकट दूर करतो. कारण दास भक्त आपली भक्ती करतो आहे याचा भगवंताला अभिमान वाटत असतो आणि म्हणून तो अशा भक्ताकडे कधीही दुर्लक्ष करत नाही. हीच बाब समर्थ आपल्या 37व्या श्लोकात पुढील प्रमाणे सांगत आहेत. सदा चक्रवाकाशी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा, हरिभक्तीचा घाव गाजे निशानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हे माझ्या मना, चक्रवाक पक्षी ही एक कवी कल्पना आहे. चक्रवाक पक्षाचा नर आणि मादी हे नेहमी एकमेकासोबतच राहत असतात, एकमेकाला सोडून कधी दूर राहत नाहीत. परंतु अचानक अंधार पडल्यानंतर ते एकमेकांना दिसेनासे होतात, त्यांची ताटातूट होते. अंधारात त्यांना दिसत नाही, उमगतही नाही. नदीच्या एका काठावर नर तर दुसऱ्या काठावर मादी एकमेकाला आर्त स्वराने आवाज देत असतात. त्यांना परस्परांची साद ऐकू येते, परंतु अंधारामुळे त्यांचे मिलन होऊ शकत नाही. अशा विरहाच्या अवस्थेत ते सूर्योदयाची अत्यंत तीव्रतेने वाट पाहत असतात. मार्तंड म्हणजे सूर्य. सूर्य उगवल्याबरोबर त्यांना दिसू लागते. त्यांच्यामध्ये अंधारामुळे पडलेला दुरावा दूर होतो आणि त्यांचे मिलन घडते. अशी ही कवीची खूप सुंदर कल्पना आहे. याच काव्यातील कल्पनेतील भावाप्रमाणे चक्रवाकाचे हे भावनिक व अतोनात प्रेमाचे उदाहरण देऊन श्री समर्थ सांगतात, ज्याप्रमाणे चक्रवाक पक्षाला जसा सूर्य रात्रभराच्या विरह अवस्थेतून मुक्त करतो, त्याचप्रमाणे खऱ्या साधकाला जेव्हा प्रभू रामाची अतिशय तळमळ लागेल, परमेश्वराचा विरह दुरावा सहन होणार नाही आणि जेव्हा तो पूर्ण मनोभावे पूर्ण मनाने परमेश्वराला चक्रवाक पक्षाच्या हाकेप्रमाणे आर्त हाक मारील, तेव्हा तो परम दयाळू परमेश्वर आपल्याला दर्शन देऊन आपली तळमळ शांत करेल, आपल्याला अंतर देणार नाही. वास्तविक पाहता भक्त आणि भगवंत दोघेही एकमेकासाठीच आहेत. भगवंताशिवाय खऱ्या भक्ताला समाधान नाही, हे जितके खरे आहे तितकेच भगवंताला सुद्धा आपल्या खऱ्या भक्ताला भेटल्याशिवाय चैन पडणार नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी वक्ता आणि श्रोता यांची तुलना करताना वक्त्याचे महत्व अनेक प्रकारे पटवून सांगितल्यानंतर, वक्त्याचे वर्णन केल्यानंतर शेवटी श्रोत्यांचेही तितकेच महत्व आहे हे एका ओळीत सांगितले आहे. म्हणजेच जर ऐकणारा श्रोता नसेल तर वक्ता कितीही मोठा असला तरी तो श्रोत्याशिवाय वक्ता होऊच शकणार नाही, श्रोत्याशिवाय त्याला महत्व प्राप्त होणार नाही. याच प्रकारे भगवंत सुद्धा आपल्या भक्ताशिवाय राहू शकणार नाही. म्हणून भक्ताला श्री समर्थ असे आश्वासन देतात की भक्ताच्या संकटाच्या वेळी परमेश्वर धावून येतो, त्याला संकटातून मुक्त करतो. परंतु भक्ताच्या मनात सुद्धा परमेश्वरासंबंधी तो कृपा करणारा आहे या बाबतीत कोणतीही शंका मनात न ठेवता पक्की श्रद्धा आवश्यक आहे. आपल्या हाकेवर आपला आत्मविश्वास असायला पाहिजे की आपण कळकळीने मारलेली हाक नक्कीच परमेश्वराच्या कानावर पडणार आहे. कारण तो परमेश्वर, तो भगवंत इथेच आहे, जवळच आहे, तो आपल्या आजूबाजूलाच आहे. तू काय करतो आहेस, तू काय बोलतो आहेस, तू कसा वागतो आहेस, तू कशा प्रकारे भक्ती करत आहेस याच्यावर त्याचे पूर्ण लक्ष आहे. ही पक्की खात्री मनात बाळगून आपली हाक त्याच्यापर्यंत पोहोचणारच आहे या बाबतीत कोणतीही शंका मनात न ठेवता आर्त भावनेने भक्ती करणाऱ्या भक्तांची, आपल्या दासाविषयी, आपल्या भक्ताविषयी अभिमान बाळगणारा भगवंत प्रभू राम कधीही उपेक्षा करत नाही. एकंदरीत आपल्या संकटामध्ये आपल्याला सहाय्य करण्यासाठी तो परमेश्वर वेळ आल्यानंतर धावून येणार आहे. मात्र
त्यासाठी आपली अनन्य भावे केलेली भक्ती सिद्ध व्हायला हवी. आपण अगदी मनापासून अर्थतेने मारलेली हाक ही किती मनापासून मारलेली आहे किंवा आपण केलेली भक्ती किती मनापासून केलेली आहे यावर अवलंबून आहे आपली हाक त्याच्यापर्यंत पोहोचेल की नाही. आणि त्यासाठी आपण मनापासून केलेल्या भक्तीबाबत परमेश्वराला सिद्ध करून दाखविण्यासाठी कोणत्याही पुराव्याची आवश्यकता नाही. परमेश्वर आहे, तो देव आहे. आपली भक्ती कशी आहे हे तर त्याला कळतेच. आणि मग तो परमेश्वर आपल्या भक्ताला कधीही अंतर देत नाही, आपल्याला अधांतरी मोकळे सोडत नाही. हे तू ध्यानात ठेव. हेच समर्थ आपल्या या श्लोकात सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.